ज्यांच्या स्मरणार्थ हा उत्सव घेतो आहे ते पण उच्च कोटीचे राष्ट्रीय कीर्तनकार। मला ज्यांनी कीर्तनाची दीक्षा दिली, कीर्तनाची आवड लावली, ते सुद्धा राष्ट्रीय कीर्तनकारच। आणि सहकीर्तनामध्ये ज्यांच्या सोबत कीर्तन करण्याची संधी प्राप्त झाली त्यांनी या सगळ्या इंदोरवासियांना पुन्हा एकदा राष्ट्रीय कीर्तनाची गोडी लावली आणि ते पण उत्तम राष्ट्रीय कीर्तनकार। त्यामुळे कसं आहे की आत्ताच राष्ट्रीय कीर्तन करायला सुरुवात केलेली आहे, तेव्हा आपण सगळे सांभाळून घ्याल अशी भावना व्यक्त करते आणि माझ्या वाणीला सुरुवात करते। जय जय रघुवीर समर्थ। ऐका ऐका श्रोते हो ऐका, ऐका ऐका श्रोते हो ऐका, जिजाऊची कथा होती राजमाता शिवाजीची आणि स्वराज्याची, शिवाजीची आणि स्वराज्याची, स्फूर्तिदाते ही मराठ्याची, स्फूर्तिदाते ही मराठ्याची। ऐकूया वीर कहाणी हिची होती जी जी, ऐकूया वीर कहाणी हिची होती जी 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 जी। लखुजी जाधवाची ही मोर, लखुजी जाधवाची ही मोर, लखुजी जाधवाची ही मोर, हुशार तडफदार, लखुजी जाधवाची ही मोर, चंद्राची मोर, हुशार तडफदार, घडविला दिवस महाराष्ट्राचा, आखिला मान हिंदू धर्माचा, करू तिला उतरा मानाचा होती जी जी, करू उतरा मानाचा होती जी जी, करू उतरा मानाचा होती जी 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 जी। लखुजी जाधवांची कन्या जिजामाता। आता लखुजीराव जाधव म्हणजे कोण, तर आदिलशाहीचे मातब्बर असे सरदार। आणि हे जे मातब्बर असे लखुजीराव जाधव होते त्यांना फार उच्च असं पद होतं। आणि त्या काळची परिस्थिती अशी होती मंडळी की सगळे जे हिंदूंचे धार्मिक उत्सव होते, राष्ट्रीय उत्सव होते, त्यावर या आदिलशहानी बंदी घातलेली होती। पण जे उच्च सरदार होते त्यांच्याकडे ते उत्सव साजरे करण्याचे संपूर्ण अधिकार होते। आणि त्याच अधिकारांनी लखुजीराव जाधवांनी रंगपंचमीचा सण आला आणि रंगपंचमीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा करायचा असा निश्चय केला। मग आता थाटामाटात हा सण साजरा करायचा म्हणजे नक्की काय करायचं हो, तर भव्य असा शामियाना उभारला, गाद्या घातल्या आहेत, लोड लावलेले आहेत, सुगंधित अत्तरांचे फुवे आहेत आणि अशा प्रकारची सगळी सजावट त्या महालामध्ये झालेली आहे। आणि ही अशी सजावट त्या गडावर सकाळपासनं त्यांच्या राजवाड्यावर नुसता धूमधडाका चाललेला आहे। कशाचा, तर रंगपंचमीचा। आणि हा असा सगळा सोहळा चाललेला असताना एक 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 सरदार येतात त्या राजवाड्यामध्ये, राजदरबारामध्ये आपल्या मानाप्रमाणे सगळी आसनं ग्रहण करतात। आणि सगळ्यांची आसनं ग्रहण झाल्यानंतर लखुजीराव जाधव राजदरबारामध्ये आल्यानंतर ते आपल्या आसनावर आसनस्थ होतात। पण मंडळी, हे जे लखुजीराव जाधव आहेत
ते आज एकटे आलेले नव्हते, तर त्यांच्यासोबत त्यांची 5 वर्षांची जिजा होती. कशी होती हो ही जिजा? तर सुंदर अशा 2 वेण्या घातलेल्या आहेत, त्या वेणीला छान गोंडे लावलेले आहेत, कानात डूल घातलेले आहे, उत्तम असा पर्कल पोलका घातलेला आहे आणि ठुमकत 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 ही जी जिजा आहे ती आपल्या वडिलांसोबत त्या राज दरबारात आली आणि त्यांच्या मांडीवर जाऊन बसली. आणि ही जी जिजा आहे ना, त्या जिजाची नजर संपूर्ण दरबारामध्ये फिरते आणि ती आपल्या वडिलांना म्हणते, तात, अहो तात, माझ्यासोबत तर रंग खेळायला कोणी सवंगडीच नाही हो. आणि असं म्हटल्यानंतर तिचं हे वाक्य पूर्ण होण्याच्या आत त्या दरबाराच्या प्रवेशद्वारामधून भोसल्यांचं आगमन होतं. आणि भोसले सुद्धा एकटे नसतात, तर त्यांच्यासोबत त्यांचा 10 वर्षाचा शहाजी असतो. आणि त्या शहाजीला बघितल्याबरोबर ही जी जिजा असते ती आपल्या बाबांच्या वडिलांच्या मांडीतून टुनकन उडी मारते आणि म्हणते, तात तात तात, हा बघा, हा सवंगडी छान आहे ना माझ्यासोबत रंग खेळायला. आणि जोरदार धावत सुटते, जिथे रंगांच्या तबकड्या ठेवलेल्या आहेत तिथे जाते, तो रंग हाताला लावते आणि त्या शहाजीवर तो रंग उधळते. आणि आला 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 पंचमीचा सण, आला आला पंचमीचा सण, झाली उधळण गुलाल रंगाची, गुलाल रंगाची, पेकती शहाजी रंगजी जाऊ घरी, पेकती शहाजी रंगजी जाऊ घरी. आला 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 पंचमीचा सण, आला आला पंचमीचा सण, झाली उधळण गुलाल रंगाची, गुलाल रंगाची, पेकती शहाजी रंगजी जाऊ घरी, पेकती शहाजी रंगजी जाऊ घरी. देखणा शहाजी पार, देखणा शहाजी पार, जिजाऊ चंद्रकोर, रंग सोनचळी, रंग सोनचळी, उमलली जणू ही गुलाबी रंग कळी, उमलली जणू ही गुलाबी रंग कळी. खेळती खेळती दोघेही रंग, खेळती दोघेही रंग, होऊनी दंग, लखुजी बोलती, लखुजी बोलती, आहा आहा शोभतो जोडा सुंदर किती, आहा आहा शोभतो जोडा सुंदर किती, आहा आहा शोभतो जोडा सुंदर किती. आणि असा सगळा तो रंगपंचमी, त्या दोघांनाही सगळेजण रंग खेळताना बघतात. आणि रंग खेळताना बघितल्यानंतर हे जे भोसले असतात ना, मालोजीराव भोसले, हे आपल्या आसनावरून उठतात आणि म्हणतात, आहा आहा, हा जोडा किती सुंदर शोभतो आहे. आणि असं म्हटल्याबरोबर ते जे जाधव असतात ते आपल्या आसनावरनं उठतात आणि म्हणतात, अहो भोसले, हे काय बोलता तुम्ही? अहो सोयरीक करायची असते ती आपल्या बरोबरीच्या व्यक्तीसोबत, आणि हे कोणते अपशब्द वापरता? मी माझ्या जिजाऊला कधीही भोसल्यांची सून होऊ देणार नाही, लक्षात ठेवा. असं म्हटल्यानंतर भोसले असतात होते, भोसल्यांचा सुद्धा अपमान होतो आणि भोसले म्हणतात, अच्छा असं आहे का,
ठीक आहे, आता मी सुद्धा तुमच्यापेक्षा उच्च पद मिळवील आणि लवकरच जिजाऊला माझी सून करून घेईल. आणि असा विडा उचलून ते राजदरबारातून चालते होतात, राजदरबारातून निघून जातात. आणि त्यानंतर खरोखरीच मंडळी भोसल्यांनी उच्चपद पटकावलं आणि जिजाला आपली सून करून घेतली. या सिंदखेडच्या वाड्यामध्ये वाढणारी ती जिजा आता गडावर आली आणि गडावर आल्यानंतर एक एक वार्ता तिच्या कानावर येऊ लागल्या. कसल्या वार्ता हो, तर किती गुच्चिडी ब्राह्मणी भ्रष्ट गेल्या, किती शामुखी जाहजे पाकविल्या, किती एक देशांतरी त्या विकेल्या, किती सुंदरा हाल होऊन गेल्या. जय जय रघुवीर समर्थ. गायींच्या चाललेल्या कत्तली, आया बहिणींची निघालेली अब्रू, असे अनेक वाईट वार्ता त्या जिजाऊंच्या कानावर येतात. आणि त्या जिजाऊंना मोठा प्रश्न पडतो हो. कसला प्रश्न, तर माझे पती आणि माझे पिता देखील अशा या मुसलमानांची चाकरी का म्हणून करतात. आणि असा प्रश्न पडल्यानंतर ही जी जिजा असते ना, ती कोणाजवळ बोलणार. ती आपल्या माय भवानी समोर आपलं सगळं मांडणं, आपलं सगळे भावना व्यक्त करते. आणि त्या भावना व्यक्त झाल्यानंतर खरोखरीच काय मागते ती देवी मातेला, तर ती म्हणते, आई भवानी, माझ्या पोटी असा पुत्र येऊ दे की या सगळ्या शत्रूंचा तो नायनाट करेल. आणि असं मागणं मागितल्यानंतर खरंच तिची ही जी मागणी असते ती पूर्ण होते. आणि यथावकाश आला आला वारा हेलावती बिलवदली, आला आला शुक्र तारा हेलावती बिलवदली. राजियांच्या जिजाऊला पायी लागले डोहाळे, राजियांच्या जिजाऊला पायी लागले डोहाळे, राजियांच्या जिजाऊला पायी लागले डोहाळे. बांधा बांधा गसयानो, बांधा लवकरी झोपाळा, लावा केशराची उटी तुमचा बकुळीचा माळा. केवड्याची आली कांती, राजते जऊ चंपळी, केवड्याची आली कांती, राजते जऊ चंपळी. राजियांच्या जिजाऊला पायी लागले डोहाळे, राजियांच्या जिजाऊला पायी लागले डोहाळे, राजियांच्या जिजाऊला पायी लागले डोहाळे. आणि जिजाऊ गर्भवती राहतात, त्यांच्या पोटामध्ये गर्भ वाढत असतो. आणि त्या जिजाऊंना कसे डोहाळे लागतात हो, तर घोडदौड करावी, लढाया कराव्या, तलवार चालवावी. आणि असे डोहाळे लागले म्हणूनच महाराज जन्माला आले. आणि अशा प्रकारच्या लक्षणांनी, तेजानी ही जी राजमाता असते तिचा तो गर्भ तिच्या पोटामध्ये हळूहळू वाढतो. आणि बरोबर यथोचित काळाला गडावर एक शुभ वार्ता येते. आणि शुभ वार्ता आल्यानंतर सगळे जण जोर जोरात सगळ्यांना सांगू लागतात, अहो जागे व्हा, जागे व्हा, आपला स्वामी आला, आपल्याला या परिस्थितीतून दूर करणारा आपला स्वामी आला, रायगडाला पुत्र झाला, महाराष्ट्राला पुत्र झाला, आनंदी आनंद झाला. आणि या सगळ्यांची इच्छा पूर्ण झाली म्हणून ही सगळी मंडळी त्या आई भवानी समोर गोंधळ मांडतात आणि म्हणतात, आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, अगाध महिमा तुझी माऊली वार संकटाला, अगाध महिमा तुझी माऊली
गोंधळाला ये, गोंधळ मांडला गंगे गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये. गळ्यात घालून गवळीची माळ, पायात बांधलेले टाळ, अन्नात पडली तुला गंध, मी कांगवी तो झुंबळ. जगत्यात आली तुला आली तूच जगन्माता, भक्ती दाटून येते आई नाव तुझे घेता. आई कृपा करी माझ्यावरी जागवी थोरात पारी, आई कृपा करी माझ्यावरी जागवी थोरात पारी. आम्ही गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला गंगे गोंधळाला ये. आई भवानी माता की जय. आणि असा सगळा सोहळा त्या गडावर पार पडतो आणि हळूहळू हे शिवबा दिवसामासानं वाढू लागतात आणि 12वा दिवस येतो आणि हे बाळ आता पाळण्यात घालायचं. पण मंडळी, हे काही साधं सुद्धा मूल नव्हतं आणि हा पाळणा खरंच ऐकण्यासारखा आहे, म्हणून आज इथे सादर करते. अगदी लक्ष देऊन ऐका, एक एक ओळ, एक एक चरण, एक एक शब्द आपण एकाग्रतेने ऐकायला हवा. शिवबाळाही आगळीच अंगाई, निजून पोस जागा राही. मध्यम. शिवबाळाही आगळीच अंगाई, निजून कोस जागा राही. वाचवू नको बिल्हाळा, तू केवळ घुंगुर बाळा. वय विसर आपुले बाळा, वय विसर आपुले बाळा. घेवया विना मोठेपण या समयी, निजून कोस जागा राही, निजून कोस जागा राही. वेळेअभावी फक्त एक चरण म्हणते, पण या एका चरणातच राजमातेने शिवबांवर काय संस्कार केले अवघ्या 12व्या दिवशी हे आपल्याला लक्षात येतं. राजमाता म्हणते, शिवबाळाही आगळीच अंगाई, निजू नकोस जागा राही. जाणता भक्त असा तयार होत असतो. वाजवू नको वेल्हाळा, तू केवळ घुंगुरवाळा. वय विसर आपुले बाळा, घे वया विना मोठेपण या समयी, निजू नकोस जागा राही. आणि अशा प्रकारचे राजमातेचे संस्कार, राजमाता जिजाऊंचे संस्कार आपल्या मनामध्ये या शिवाजीराजांनी रुजवले. आणि होता होता हे राजे 10 वर्षांचे झाले आणि आपल्या वडिलांसोबत सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी कुठला थाटमाट बघितला हो, तर तो विजापुरातील दरबारातला. शहाजी राजांसोबत ते विजापुरातील सगळा थाटमाट बघायला गेले. आणि काय थाट वर्णावा हो, शब्द हे अपुरे पडती. काय थाट वर्णावा हो, शब्द हे अपुरे पडती. तो भाग्य काळ देशाचा रत्नांच्या राशी दिसती. तो भाग्य काळ देशाचा रत्नांच्या राशी दिसती. इंद्राचे वैभव तेथे अमतरता काही नव्हती. इंद्राचे वैभव तेथे करमतरता काही
हो त्या विजापुरातील दरबारातला, तर भारतवर्षातलं सगळं वैभव होतं तिथे. पण दरारा कोणाचा तर सुलतानशाहीचा, दिमाग कोणाचा तर आदिलशाहीचा, आणि मगरुरी कोणाची तर मुसलमानांची. आणि हा सगळा थाटमाट त्या शिवाजी राजांनी बघितला मात्र, आणि त्यांच्या मनात कुठेतरी खंत राहिली. कशाची खंत? तर सगळं वैभव हे भारतवर्षाचं, आमचं, आणि मगरुरी कोण करतात तर हे मुसलमान. त्यांना फार वाईट वाटलं. आणि त्यानंतर हा सगळा दरबार विजापूरचा भरलेला आहे. सगळे जे पदस्थ आहेत ते आपल्या आसनांवर विराजमान झालेले आहेत. आणि तो आदिलशहा जेव्हा त्याच्या तख्तावर जाऊन बसतो तेव्हा अवघा जो राज दरबार उभा होता तो खाली वाकला आणि त्या आदिलशहाला सगळ्यांनी कुर्निसात केला. हा प्रसंग बघितला मात्र आणि शिवाजी राजांच्या काळजामध्ये सर्र झालं. का बरं शिवबांना वाईट वाटलं? आणि मग त्यांची यावर कृती कशी होती मंडळी? तर एकटेच शिवाजी, एकटाच शिवबा, त्यांनी काय केलं? आपल्या म्यानामध्ये जी तलवार होती त्या तलवारीच्या मुठीवर त्यांची मूठ अगदी पक्की होती आणि ताठ मानेनं ते सगळ्या दरबाराला निहाळत होते. आणि हे बरोबर त्या आदिलशहानं हेरलं. आणि त्यावेळी शहाजीराजे शिवबांना म्हणतात, शिवबा शिवबा शिवबा, आदिलशाह को कुर्निसात करो, आदिलशाह को कुर्निसात करो. असं म्हटल्यानंतर शिवबांनी बाणेदारपणे उत्तर दिलं. ते म्हणतात, मस्तक हे लववावे, मस्तक हे लववावे, देवाला गुरुजनास तुम्हाला. मस्तक हे लववावे, देवाला गुरुजनास तुम्हाला. मातेला हे उचितची, मातेला हे उचितची, नमविना कदापि यवन भूपाला. रामा 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 हरे हरे, रामा 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 सीतापते, रामा 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 रघोत्तमा, रामा 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 हरे हरे, रामा रामा. शिवबा म्हणतो, पिताश्री, मस्तक कोणासमोर टेकवावं? तर आमचे गुरु आम्हाला नेहमी सांगतात, देवापुढे नतमस्तक व्हावं, गुरूंपुढे नम्र व्हावं, पित्याच्या चरणावर दंडवत घालावा आणि मातेच्या चरणी लीन व्हावं. पण या मुसलमानांसमोर कधीही वाकू नये. आणि असं म्हटल्यानंतर त्या आदिलशहाला लक्षात आलं की हे पाणी काही वेगळंच दिसतंय. आणि त्यांनी या सगळ्या गोष्टी हेरल्या आणि शहाजीराजांना सांगितलं, शहाजीराजे, दरबार में आते समय अपने शहजादे को सब रस्मे रिवाजे समझा दीजिए. आणि असं म्हटलं आणि त्यांचा श्वास तिथे गुदमरायला लागला आणि ते त्या राजदरबारातनं निघून गेले. राजदरबारातनं शहाजीराजांना न सांगता शिवबा निघून गेल्यानंतर रस्त्यात त्यांना अतिशय विचित्र घटना बघायला मिळाली. ती म्हणजे अशी की एक ब्राह्मण जो होता तो सवत्स धेनू घेऊन चाललेला होता. आणि त्या ब्राह्मणाला एका आदिलशहातल्या एका चाकराने धक्का दिला आणि धक्का दिल्यानंतर त्याच्या जवळची जी धेनू होती ती हिसकावली आणि त्याचा शिरच्छेद करण्यासाठी त्यांनी आपला हात वर केला. त्यांनी हात वर केल्या केल्या मागून शिवबा आले आणि तो हात खाली येऊच दिला नाही, वरच्या वर छाटून टाकला. जय जय रघुवीर समर्थ. आणि हा सगळा प्रकार त्या विजापुरातील जे हिंदू होते ते खाली माना घालून फक्त बघत होते.
आणि अवघ्या 10व्या वर्षी शिवबांनी हा सगळा अनुभव घेतला आणि त्यांच्या लक्षात आलं की एवढी बिकट परिस्थिती असताना देखील आपला समाज हा अज्ञानाच्या अंधकारामध्ये चाच पडतो आहे. त्यामुळे या समाजाला जागं करणं अधिक महत्वाचं. आणि म्हणून शिवबांनी काय केलं तर शिवबा हे शेतकऱ्यांच्या मुलांमध्ये फिरायला लागले, मावळ्यांमध्ये फिरायला लागले, मावळ्यांच्या मुलांमध्ये फिरायला लागले आणि एकेकाला ही सगळी व्यथा आपल्या शब्दातून ते मांडू लागले. काळ हा कठीण आला भरत भोला, काळ हा कठीण आला भरत भोला, देश हा परानी लुटला, जुलुम हा भयंकर केला, फळ नसेची धेनु बधाला, हा मनुष्य म्हणणे योग्य नसे परी पशु खरा बनला, काळ हा कठीण आला भरत भोला. नरकात जन्मलेल्याचा हा नरकमजेचा बनला, नरकात जन्म का झाला, हे सांगा मज या वेळा, रामकृष्ण वंश तुम्हाला, आठवा पूर्वचा सोडूनी भया रावेश पथेला, काळ हा कठीण आला भरत भोला, पाहुनी फळाच्या लीला, बोलविले मी तुम्हाला, हिंदवी राजकारण्याला, नरी कट्यार घेऊनी रक्त सांडोनी विजवा सांगाला, काळ हा कठीण आला भरत भोला, काळ हा कठीण आला भरत भोला. आणि शिवबा त्या सगळ्या पोरांना काय कानमंत्र देतात तर शिवबा म्हणतात, मुलांनो, अहो आज आपल्यावर कोणता प्रसंग ओढवलेला आहे याचा थोडा विचार करा. दिवसा ढवळ्या तुमच्या शेतातली उभी पिकं तुमच्या डोळ्यासमोर कापली जातात. तुमच्या आया बहिणींना तुमच्याच घरातून दिवसा ढवळ्या उभ्या उभ्या उचलून नेतात आणि आपल्या धर्माची पूज्य आणि पवित्र प्रतीके या मुसलमानांच्या उन्मत्त लाथांकाठी तुडविली जातात. आपल्या मागे केवढा भव्य दिव्य असा इतिहास आहे, त्याचा अभ्यास करा, त्याचा विचार करा आणि संघटित व्हा. आणि असा कानमंत्र दिल्यानंतर त्या शेतकऱ्यांच्या मुलांच्या मनगटामध्ये बळ यायला लागलं आणि ते म्हणतात, चला 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 मावळा शिपाईकडे झाला, चला 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 मावळा शिपाईकडे झाला, कायच पुच्छानी जाऊ मारून शानी, कायच पुच्छानी जाऊ मारून शानी, जीव गाईचा मायंदळ झाला, जीव गाईचा मायंदळ झाला, चला 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 मावळा शिपाईकडे झाला,
झाले, मावळ्यांचं संघटन उभं राहायला लागलं आणि एक एक मावळा शिवबांना येऊन मिळू लागला, मिसळू लागला आणि हे संघटन एक दिवस रोहिणेश्वराच्या मंदिरात जाऊन उभं राहिलं आणि त्या पिंडी पुढे या सगळ्या तरुणांनी, कोवळ्या तरुणांनी शपथ घेतली. कशाची शपथ घेतली तर हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली. आणि कशा प्रकारे घेतली तर आपल्या करांगुलीतलं जे रक्त होतं त्या रक्ताचा अभिषेक त्या पिंडीवर केलेला आहे आणि त्यानंतर ती शपथ घेतलेली आहे. आणि त्या सगळ्या शपथेचा महामंत्र शिवबांनी संपूर्ण मावळ्यांच्या कानामध्ये फुंकला आणि महाराज म्हणतात, अस्मिन् महाराष्ट्र प्रदेशे समस्त स्थित बंधु वर्गाणा नानाविध जनानां पीडित यवन साम्राज्य जळित सकल पीडा परिहारार्थ स्वराज्य स्वधर्म प्रतिष्ठापनार्थ राष्ट्रस्य अरिष्ट निरसनार्थ बाह्य तथा अंतस्थ शत्रोः निर्दालनार्थ स्वराज्य स्थापन हेतु आदौ निर्विघ्नता सिद्ध्यर्थ महागणपती जगदंबिका कुलस्वामिनी जगदंबिका देविका अहम अर्चन प्रतिनिधी रूपेण करिष्ये. आणि अशा प्रकारे तो जो प्रतीकाचा गजानन घेतला होता त्या गजाननावरनं अभिषेकाची धार वाहू लागली. आणि कितीतरी वर्षांनंतर, कितीतरी म्हणजे किती हो, 350 वर्षाच्या काळ्या कुट्ट अमावस्येनंतर प्रथमच हा गजानन चतुर्थीचा चंद्र आकाशात उगवलेला बघत होता आणि त्यापुढे हा शिवचंद्र त्यासमोर प्रार्थना करीत होता आणि त्या गणपतीला म्हणत होता, देवा सरू दे माझे मीपण, तुझ्या दर्शने उजळो जीवन, नित्य घडावे तुझेच चिंतन, तुझ्या धुळीचे भाळी भूषण सदैव राहो ओठावरती, सदैव राहो ओठावरती, तुझीच रे गुणगाथा. तू सुख करता, तू दुःख हरता, तू सुख करता, तू दुःख हरता, तूच करता आणि करविता. मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया, मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया, मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया, मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया, मोरया मोरया वरद विनायक मोरया, मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया. आणि अशा प्रकारे त्या हिंदवी राज्याची शपथ महाराजांनी कोणाला एकत्रित करून घेतली हो तर सगळ्या शेतकऱ्यांच्या काटक मुलांना त्यांनी एकत्रित केलं. आपले सगळे बाल सवंगडी एकत्रित केले. का बरं केले तर लहानपणापासनं त्यांना त्या सगळ्या व्यक्तींवर विश्वास होता की आपण एक आवाज दिला तर ही 10 माणसं धावून येतील आणि जीवाचं रान करतील. आणि म्हणून महाराजांनी हे सगळे जे स्वराज्याचे महामंत्र होते, कानमंत्र होते, ते या सगळ्या छोट्या छोट्या मावळ्यांना द्यायला सुरुवात केली. आणि हा शिवबा हळूहळू हळूहळू एक एक गड आपल्या स्वराज्यात घ्यायला लागला. आणि सगळे जण आता एकाच गोष्टीची वाट बघत होते की आपला शिवबा आपल्याला कधी आज्ञा करतो आणि आपण कधी हे स्वराज्याचं रणशिंग फुंकतो. रणशिंग फुंकले गेले, रणशिंग फुंकले गेले, रणशिंग फुंकले गेले, तोरण बांधिले संच जावले, खेतली सिंहचे गगनी, खेतली सिंहचे गगनी, स्थापिले हिंदुराज भुवनी, स्थापिले हिंदुराज भुवनी, पाठीचे उभे श्री भवानी, मोदीजी पाठीचे उभे श्री भवानी,
12 मावळातील काटक मुलांना शिवबांनी एकत्रित केलं आणि एक एक गड ते स्वराज्यामध्ये घेऊ लागले. पण हा स्वराज्याचा महामंत्र दिला त्यावेळी त्यांच्यासोबत लहान मुलापासून 90 वर्षाचा जख्ख म्हातारा सुद्धा उभा होता. आणि ते म्हणजे कोण? तर आमचे नरसप्रभू गुप्ते. आणि या नरसीबाबांचं वय 90 वर्षाचं. आणि ह्या व्यक्तींनी फक्त स्वतःच योगदान दिलं नाही तर आपल्या संपूर्ण परिवाराचं योगदान दिलं. त्यांचा जावई, त्यांचा मुलगा बाळाजी, दादाजी आणि त्यांची मुलगी तारा ही सुद्धा स्वराज्यामध्ये आपलं योगदान द्यायला तयार झाली. पण मंडळी, इकडे स्वराज्याची शपथ तर घेतली, पण या नरसीबाबांचा जो जावई होता ना, तो त्या मुसलमानांना आदिलशहाला फितूर झाला. आणि त्या शिरवळच्या अमिनामार्फत त्यांनी एक पत्र लिहून त्या आदिलशहाला पाठवलं. आणि ते पत्र आदिलशहाच्या हातात पडलं. आणि ते पत्र आदिलशहाच्या हातात पडल्यानंतर आदिलशहाला लक्षात आलं की अशी काहीतरी शिवबानं चळवळ करायला सुरुवात केलेली आहे. आणि त्यामुळे या मावळ्यांचे जे देशपांडे, देशमुख हे जे सरदारकीचे सगळे सरदार होते, त्या सगळ्या सरदारांना त्यांनी पत्र पाठवायला सुरुवात केली. आणि त्या पत्रामध्ये आदिलशहाने लिहिलं होतं, स्वराज्य करण्याची हिंमत कराल तर तुमच्या घरादारावरून नांगर फिरवल्या जाईल. आणि हे पत्र त्या नरसप्रभूंच्या हातात पडलं आणि तो 90 वर्षाचा जख्ख म्हातारा म्हातारपणानं नाही तर आदिलशहाच्या भीतीनं थरथर कापायला लागला. आणि हा भयभीत झालेले हे नरसप्रभू त्या रोहिडेश्वराच्या खोऱ्यातील त्या महादेवाच्या पिंडीला अगदी घट्ट मिठी मारून बसले. आणि ही बातमी त्यांच्या मुलीला म्हणजेच तारेला लक्षात आली. आणि तिने आपल्या पतीला महाराज शिवबांची शपथ मागायला सांगितली. आता शिवबांची शपथ मागायला सांगितल्यानंतर तो जो दादाजी होता तो काही तयार नव्हता. तो म्हणाला की ज्या दिवशी आपल्याला सुभेदारी मिळेल आणि ज्या दिवशी ही सुभेदारीण होईल तेव्हा हिला मी काय कर्तृत्व केलं आहे, काय पराक्रम गाजवला आहे याची जाणीव होईल. पण ही तारा महाराज शिवबांची एकनिष्ठ मावळी होती. आणि तिने काय केलं तर ती त्या दादाजीला म्हणते, ठीक आहे, तुम्हाला क्षमा मागायची नाही ना, मग तुमच्याच नावाचं घातलेलं हे जे मंगळसूत्र आहे ना ते तुमच्याच समोर मी तोडून टाकते. आणि असं म्हणून तिने ते खस्सकन ओढलं आणि तोडून त्याचे मणी केले. असं काही प्रसंग उभा राहील हे त्यांना वाटलंच नव्हतं. पण तरी सुद्धा हा काही वाकायला तयार नव्हता. आणि तिने शिवबांना पत्र पाठवलं की माझ्या पतीने अशी अशी फितुरी केलेली आहे आणि तुम्ही याला पकडावं आणि याला शिक्षा द्यावी. इकडे तारेचा भाऊ धावत आला आणि तिच्या नवऱ्याला ओढत महाराजांकडे घेऊन गेला. ही तारा सुद्धा त्यांच्या मागे धावत जायला लागली. दादा, अरे त्यांनी खूप मोठी चूक केली आहे रे, पण माझं सौभाग्य पुसून नको टाकूस रे. आणि हा जो आर्त स्वर होता तो कोणी ऐकला मंडळी? तर तो शिवबांनी ऐकला. आणि शिवबांनी ऐकल्यानंतर शिवबांनी त्याला सोडून दिलं. आणि शिवबा म्हणतात, बाळाजी, अहो हा जो 300 वर्षाचा अंधकार आहे त्यामध्ये तुम्हाला असंच चाचपडत राहायचं असेल तर माझं काहीच म्हणणं नाही. आपल्या पवित्र आणि पूज्य प्रतीकांची अशीच अवहेलना होऊ द्यायची असेल तरीही माझं काहीच म्हणणं नाही. आपल्या आया बहिणींची अब्रू तुम्हाला शांत आणि शंत मनाने पाहिजे असेल तरीही सुद्धा माझी हरकत नाही. पण या सगळ्या प्रजेवर तुम्ही अन्याय करू नका. या धोरणामध्ये मी तुमचा अडथळा आहे ना, मग मला बाजूला करा. घ्या ही तलवार आणि उडवा हे मस्तक. असं म्हटल्यानंतर तो बाळाजी जो होता तो दचकला आणि तो म्हणतो, बाप रे, शिवबा आत्मबलिदानाला तयार झाले आणि ते सुद्धा स्वराज्यासाठी. आणि त्यावेळी तो
जो बाळाजी होता त्याच्या लक्षात आलं की हा संकल्प म्हणजे कोणतेही लहान मुलाचे खेळ नव्हते, तर त्यात काहीतरी दम होता. आणि त्यावेळी तो बाळाजी म्हणतो, महाराज महाराज क्षमा करा, शिवबा मला क्षमा करा हो. मी जी कृती केली त्याचा मला पूर्ण पश्चाताप झालेला आहे. एक संधी द्या, फक्त एक संधी द्या. त्या संधीचं मी सोनं करून दाखवेल. आणि ज्यावेळी पुरंदरचा पहिला विजय महाराजांनी प्राप्त केला, त्यावेळी त्या पहिल्या विजयामध्ये सगळ्यात मोठं योगदान हे या बाळाजीचंच आहे. आणि अशा प्रकारे महाराजांनी आपलं राज्य उभं केलं. आपल्या कृतीतून प्रत्येक गोष्टीची जाणीव करून दिली की व्यक्ती कसा असावा, राज्य कसं प्रस्थापित करायचं, मावळ्यांवर कसे संस्कार करायचे. आणि याच सगळ्या गडबडीमध्ये एक एक विजय महाराज प्राप्त करत आहेत, एक एक यशस्वी स्वराज्यामध्ये खेचून आणत आहेत, एक एक गड आपल्या हातामध्ये घेत आहेत. आणि त्यांच्या कानावर वार्ता आली की प्रतापराव गुजरांनी बहलोल खानास दया दाखवून सोडून दिलं. आणि हे ऐकल्यानंतर त्यांना फार वाईट वाटलं आणि ते म्हणतात, प्रतापराव, त्या बहलोल खानास धुळीस मिळवल्याखेरीज आमच्या समोर पुन्हा येऊ नका. आणि हे जे महाराजांचे शब्द होते ना, हे जे शिवबांचे शब्द होते, ते प्रतापरावांच्या जिव्हारी लागले. आणि या प्रतापरावांनी 7 सरदारांना आपल्या सोबत घेतलं आणि म्यानातून उसळे तलवारीची पात, म्यानातून उसळे तलवारीची पात, वेडात मराठे वीर दौडली जात, वेडात मराठे वीर दौडली जात, वेडात मराठे वीर दौडली जात. हे फिरता पाऊस डोळे किंचित ओले, सरदार समांतर सावली उठले शेले, रिकिबीत फेकले पाय झेलले, झाले कोसळे धुळीचे लोहसात निमिषात, कोसळे धुळीचे लोहसात निमिषात, वेडात मराठे वीर दौडली जात, वेडात मराठे वीर दौडली जात. आणि इकडे त्यांनी बहलोल खानास धुळीस मिळवलं. हा विजय तर मिळाला, पण प्रतापराव गुजर धारातीर्थी पडले. इकडे ही वार्ता आणि इकडे रायगड हा राजधानी सारखा सजू लागला हो. हिऱ्या माणक्यांनी, मोत्यांनी, उच्च वस्त्रांनी सगळीकडे रांगोळ्या घातलेल्या आहेत आणि एक एक जण सगळ्या भव्य सोहळ्याची तयारी करायला तयार सज्ज झालेला आहे. आणि अशी ही सगळी भव्य तयारी त्या रायगडावर सुरू होती. एक एक जण रायगडावर येऊ लागला. आणि कसा दिमाग केला होता हो त्या राजानी, काय केलं होतं तर त्या रायगडावर जी दुकानं होती, जी व्यावसायिकांची दुकानं होती, त्याची ज्योत जी होती ती पुरुषभर उंचीची ठेवली होती. कशासाठी? आणि त्या ज्योतीवर नंतर त्यांनी दुकान लावली होती. कशासाठी? तर जो कोणी व्यक्ती येईल तो हत्तीवर, घोड्यावर स्वार झालेला असेल आणि त्यामुळे खालचे जे व्यावसायिक आहेत त्यांची कमाई होणार नाही. जर आपण याची उंची वाढवली तर आपण ते काम करू शकतो आणि यांचाही व्यवसाय होईल. इतका छोटा आणि सूक्ष्म विचार महाराजांनी केलेला होता. प्रत्येकाचा विचार महाराजांनी या सोहळ्यामध्ये केलेला होता. आणि अशा प्रकारची सगळी दुकानं थाटामाटात तिथे सजलेली आहेत. रायगडाच्या दोन्ही बाजू दुतर्फा रांगोळ्यांनी, फुलांनी सजलेल्या आहेत. सगळीकडे सडे टाकलेले आहेत.
आणि गागा भट्ट यांनी सगळी राज्याभिषेकाची तयारी केली. महाराज, त्यांचे वाडे, त्यांचे सरसेनापती, सगळे मावळे ज्यांनी आजपर्यंत शिवबाच्या एका हाकेला ओ दिला ते सगळे तिथे होते. पण त्यांना रोज पटापट मुजरे करणारे बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे तिथे नव्हते. मंडळी, काय वाटलं असेल त्या शिवबाला? कितीतरी आयांनी आपली मुलं या स्वराज्यासाठी देऊन टाकली होती. कितीतरी स्त्रियांचं सौभाग्य त्यामध्ये धुळीस मिळालेलं होतं. पण हा राजा जाणता होता आणि या सगळ्यांची कृतज्ञता त्याच्या मनामध्ये होती आणि म्हणून ते जाणता राजा झाले. मग गागा भट्टांनी सगळी तयारी करायला सुरुवात केली. सुवर्णाचे सगळे चौरंग तिथे मांडलेले आहेत, कलश सजवलेले आहेत. सौभाग्यवती सोयरा राणी साहेब, महाराज, राजाराम, शंभूराजे असे सगळे जण त्या गडावर आले. सगळे नटून थटून उच्च वस्त्रांनी अलंकारांनी विभूषित होऊन गडावर आल्यानंतर सगळ्यात पहिले त्यांनी संपूर्ण जनतेला नमस्कार केला, रयतेला नमस्कार केला. त्यानंतर हळूहळू हळूहळू गडाची एक एक पायरी ते चढायला लागले आणि त्यांना एक एक गोष्ट आठवायला लागली की कोणी कोणी आपल्यासाठी हे जे सोन्याचं सिंहासन आहे ते सोन्याचं सिंहासन निर्माण होण्यासाठी कितीतरी लोकांनी आपली प्राण त्यावरून ओवाळून टाकलेले आहे. आणि त्या सगळ्या सोहळ्याच्या विधीला बसण्याआधी महाराजांना उष्णोदकांनी आणि सप्त नद्यांनी स्नान घालण्यात आलं. आणि ज्यावेळी महाराजांना स्नान घालण्यात आलं मंडळी, तेव्हा त्या नद्या पण महाराजांना हेच म्हणत होत्या, राजे, अहो आज तुम्ही सिंहासनाधीश्वर होणार, पण आम्ही आपल्या स्वातंत्र्यात नाही बरं का. कारण या सगळ्या नद्या या महाराष्ट्राच्या बाहेरून वाहत होत्या. पण तरी सुद्धा कधी ना कधी हा राजा त्यांना दास्यमुक्त करणार होता हा विश्वास त्यांच्या मनामध्ये उत्पन्न झालेला होता. आणि त्यावेळी महाराजांनी सुद्धा त्या नद्यांना आश्वासन दिलं की मातांनो, तुमचा हा विश्वास मी एक दिवस नक्कीच सार्थ करून दाखवेन. माझा जन्म जरी वाया संपला तरी सुद्धा माझे पुत्र आणि माझे वारसदार तुम्हाला नक्कीच मुक्त करतील. आणि असं आश्वासन त्या सप्त नद्यांना दिल्यानंतर ते जल त्यांच्या भाल प्रदेशावरून, अंगाखांद्यावरून घळघळ घळघळ वाहू लागलं. हा सगळा पूर्वार्धाचा स्नानाचा विधी आटोपल्यानंतर उत्तरार्धाचा विधी कोणता, तर सिंहासनारोहण. आणि सिंहासनारोहण करण्यासाठी महाराज सर्वप्रथम महाराजांनी सगळ्या आचार्यांना, सगळ्या गुरुजनांना वंदन केलं आणि त्यानंतर ते त्या जिजाऊंसमोर जाऊन उभे राहिले. आणि त्या जिजामातेसमोर उभं राहिल्यानंतर त्या मातेच्या मनामध्ये काय कालवाकालव चालली असेल हो. ज्या मातेनी आजवर त्या शिवबाला मातीचा किल्ला करताना त्यावर राज्य केलेलं बघितलं आहे, तो त्यांचा शिवबा आज इतक्या मोठ्या रायगडाचा, इतक्या साऱ्या गडांचा राजा होणार होता. ज्या आईनी त्यांना त्यांच्या मांडीच्या सिंहासनावर महाभारताच्या कथा सांगितल्या ना, तो शिवबा आज सुवर्णाच्या सिंहासनावर सिंहासनाधीश्वर होणार होता. आणि आजवर ज्या मातेनी आपल्या अश्रूंनी त्या शिवबाला अभिषेक केलेला आहे, ती माता आज स्वतःच्या डोळ्यांनी सगळ्या सप्त नद्यांकडून झालेला हा अभिषेक आपल्या नयनांनी टिपणार होती. मंडळी, कोणत्या भावना उचंबळून आल्या असतील हो, गहिवर की कृतज्ञता. आणि त्यानंतर त्या सगळ्या वाड्यांनी
राजांनी महाराणीने जिजाऊला नतमस्तक दंडवत घातला. मातेच्या चरणी ते सगळे लीन झाले आणि लीन झाल्यानंतर त्या मातेने कोणता आशीर्वाद दिला असेल? कोणता आशीर्वाद म्हणून काय विचारता हो? सगळेच आशीर्वाद देऊन झालेले होते, पण मातेचा प्रत्येक शब्द आणि प्रत्येक श्वास हा आशीर्वादानच भरलेला असतो. आणि म्हणून जिजाऊ म्हणतात, बाळांनो, उदंड उदंड आयुष्याचे भार राम राज्य करा. आणि असा आशीर्वाद घेऊन महाराज राज दरबाराकडे, शिवबा राज दरबाराकडे चालायला लागले. आणि राज दरबाराकडे जायला लागल्यानंतर सगळे वाद्य, सगळ्या गडांच्या तोफा या काना टवकारून बसलेल्या होत्या की कधी आमचे राजे हे सिंहासनाधीश्वर होतात. आणि एक एक पायरी महाराजांनी चढायला सुरुवात केली. आणि हळूहळू राजे महाद्वारातनं प्रवेश करायला लागले. आणि त्यांच्या मागे सगळे वाद्य घेऊन अष्टप्रधान मंडळ आहे, सगळे आचार्य आहेत, गागा भट्ट आहे, आणि सगळ्यांनी उच्च मंत्रघोषात महाराजांचं स्वागत करायला सुरुवात केली. आणि महाराज एक एक पायरी चढतात तेव्हा त्यांच्या स्मरणामध्ये त्यांना एक गोष्टी आठवायला लागतात. तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, कितीतरी थोर लोकांनी, कितीतरी स्त्रियांनी आपल्या मुलांना, आपल्या मुलांचे प्राण या सिंहासनावरनं ओवाळून टाकले. हत्ती, घोडे, शिंगे, करडे, अनेक वाद्यांचे ताफे, तुणतुण्या यांनी गजर करायला सुरुवात केली. महाराज महाद्वारातनं प्रवेश करतात आणि महाद्वारातनं प्रवेश केल्यानंतर ते एक एक पायरी त्या सिंहासनावर चढत जातात. सगळेजण शिवाजी महाराज की, शिवाजी महाराज की, शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. आणि अशा प्रकारे सगळीकडे शिवाजी महाराजांचा जयघोष होतो आहे. सगळे गड एकच गर्जना ऐकत आहे. एक एक पावलं महाराज पुढे पुढे टाकतात. सगळ्या रयतेला नमस्कार करतात, जिजाऊंना नमस्कार करतात. आणि त्या सिंहासनाची पायरी चढल्यानंतर सर्वप्रथम ते त्या सिंहासनाला पदस्पर्श होऊ न देता त्या सिंहासनाचा मान राखून त्याला नमस्कार करतात, दंडवत घालतात. आणि तो दंडवत घातल्यानंतर पूर्वाभिमुख होऊन सगळ्या रयतेला आणि आपल्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्राण दिले त्या सगळ्यांचं स्मरण करतात. आणि हे स्मरण झाल्यानंतर महाराज सिंहासनावर स्थानापन्न होतात. ये स्वराज सिंहासनी, ये स्वराज सिंहासनी, वीर नरमणी धन्यनी अवनी, दंड झाले पाणी, आनंद वन भुवनी, आनंद वन भुवनी. हे बारा मावळ आनंदाने झाले, चैतन्य अधिष्ठित झाले,
छत्रपती शिवरायांचा त्रिवार जय जयकार, त्रिवार जय जयकार. छत्रपती शिवरायांचा त्रिवार जय जयकार, त्रिवार जय जयकार. धर्माचा अभिमानी राजा, धर्माचा अभिमानी राजा, देशाचा संरक्षक राजा, चारित्र्याचा पालक राजा, चारित्र्याचा पालक राजा, घडवी देशोद्धार. छत्रपती शिवरायांचा त्रिवार जय जयकार, त्रिवार जय जयकार. छत्रपती शिवरायांचा त्रिवार जय जयकार, त्रिवार जय जयकार. हिंदवी स्वराज्याचे तोरण, हिंदवी स्वराज्याचे तोरण बांधून या गाजन समरांगण. आई भवानी प्रसन्न होवन, आई भवानी प्रसन्न होवन देई साक्षात्कार. छत्रपती शिवरायांचा त्रिवार जय जयकार, त्रिवार जय जयकार. छत्रपती शिवरायांचा त्रिवार जय जयकार, त्रिवार जय जयकार. छत्रपती शिवरायांचा त्रिवार जय जयकार, त्रिवार जय जयकार. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. आणि अशा प्रकारे याच साठी केला होता अट्टाहास. आणि हा जो दिवस होता तो जिजाऊंनी आपल्या नेत्रांनी बघितला, टिपला आणि आठवणीमध्ये जपून ठेवला. आणि असा हा सगळा सोहळा सगळीकडे आनंदी आनंद झालेला आहे. आणि 350 वर्षानंतर देखील आपण तो सोहळा इतक्या थाटामाटामध्ये साजरा करतो. यातच आपल्याला लक्षात येतं की त्या मातेचे संस्कार काय असतील, त्या राजांचं कार्य काय असेल आणि तो किती जाणता राजा असेल. त्यांच्या मनोबोधातील मनाच्या श्लोकामध्ये आपल्याला उपदेश करताना म्हणतात, मनी लोचनी श्रीहरी तोची पाहे,
जगी जाणता भक्त हो हो निराहे, जगी जाणता भक्त हो हो निराहे. गुणी प्रीती राखे क्रमू साधनाचा, गुणी प्रीती राखे क्रमू साधनाचा. जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. हेचे दान देगा देवा, हेचे दान देगा देवा. तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा, गुण गाईन आवडी. हेची माझी सर्व जोडी, नलगे मुक्ती धन संपदा संत सुंदर